नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्यांनी 20वा शतक दणाणून सोडलं आपल्या सुरेल आवाजांनी आणि 21व्या शतकातली पहिली 2 दशकं हे जग बघितलं आणि ज्यांचं निर्वाण झालं, अशा लता दीदी म्हणजे लता मंगेशकर यांचा अंत्यविधी उरकून 1 आठवडा झालेला नाही. इतक्यात त्याच शिवाजी मार्गात किंवा शिवतीर्थावर त्यांचं स्मारक व्हावं म्हणून जो गदारोळ चालू आहे, त्याच्यावरून राजकारण चालू आहे, त्याचा वीट खुद्द मंगेशकर कुटुंबियांना यावा, यातच हे राजकारण किती गलिच्छ आहे त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. अर्थात कुठचीही घटना घडते तेव्हा त्यातून आपला हेतू साध्य करण्यासाठी अनेक लोक पुढे येत असतात. मग ती घटना चांगली असो, वाईट असो, कुठलीही असो, आणि ही मानवी प्रवृत्ती आहे, मी त्याला दोष देणार नाही. आपल्या क्रिकेट संघाने कुठे विजय मिळवला तर आपापल्या खिशातले पैसे काढून फटाके वाजवणारे असोत, किंवा एखादा सामना हरल्यानंतर एखाद्या क्रिकेटपटूच्या घरावर दगडफेक करणारे असोत, हे सगळे त्याच मानवी प्रवृत्तीचे मी म्हणेन बळी असतात. म्हणजे त्यांना आपलं अस्तित्व दाखवायचं असतं आणि त्यासाठी अशा घटना, अशा प्रसंगांचा ही मंडळी वापर करतात. त्यामुळेच लता दीदींच्या निधनानंतर जिथे त्यांचा अंत्यविधी झाला तिथेच त्यांचं स्मारक व्हावं असा हट्ट करणारे जे कोणी लोक असतील त्यांची दया येते. आणि दया येण्याचं एक कारण खुद्द ह्याचं राजकारण होऊ नये अशी खंत त्यांच्याच कुटुंबियांनी व्यक्त करावी. त्या कुटुंबियांचा दुखवटा संपलेला नसताना त्यांच्यावर अशी काही रिक्वेस्ट करण्याची, विनंती करण्याची पाळी यावी, यासारखं दुर्दैव नाही मित्रांनो, दुर्दैव नाही. जे लोक अशा उत्साहामध्ये मोठमोठ्या नामवंत व्यक्तींच्या स्मारकाचा गाजावाजा करत असतात, ते मुळातच मला नेहमी असं वाटतं की न्यूनगंडाने पछाडलेले असतात. आपल्याकडे कर्तृत्व नसलं की दुसऱ्याच्या कर्तृत्वावर स्वार होण्याची जी हौस असते ते न्यूनगंडाचं लक्षण असतं असं मी मानतो. आणि त्यामुळे अशा मागणीवरून राजकारण करणं म्हणजे त्याला ती मागणी करणारे जितके माझ्या दृष्टीने चुकीचे आहेत, तितकेच त्या मागणीच्या विरोधात दंड थोपटून उभे राहणारे सुद्धा नाकर्ते आहेत असंच मी म्हणेन. कारण ही गोष्ट पहिल्यांदा घडते असंही म्हणायचं कारण नाही. ही मागणी झाल्यानंतर पहिल्यांदा मला वाटते भाजपचे आमदार राम कदम यांनी तशी मागणी केली होती की शिवतीर्थावरच लता दीदींचं स्मारक व्हावं वगैरे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर बाळासाहेब, शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांचं जेव्हा निधन झालं आणि त्यांचे अंत्यविधी गर्दी लोटणार हे लक्षात घेऊन शिवाजी पार्कला आयोजित करण्यात आलं, त्यानंतर देखील असाच वाद उफाळून आला होता की ज्या शिवतीर्थावर बाळासाहेबांनी सभा गाजवल्या आणि तिथेच त्यांचे अंत्यविधी झाले असतील, तर ते अंत्यविधी झालेत ते एक स्मृतीस्थळ झालं पाहिजे आणि त्यामुळे बाळासाहेबांचं स्मारक तिथेच व्हावं अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली होती. आणि त्या मागणीचं मोठं समर्थन बौद्धिक करणारे आज सत्तेत बसलेले आहेत. आणि राम कदम यांनी मागणी केल्यानंतर त्याला विरोध करणारे नेमके तेच लोक असावेत. यातून या न्यूनगंडाचं सगळ्यात मोठं दर्शन घडतं. मला आठवतं की बाळासाहेबांच्या त्या अंत्यविधीनंतर आणि त्या अग्निसंस्कारानंतर त्या अस्थी पण उचलल्या गेल्या नव्हत्या, तर ती जागा किंवा ते स्थळ आणि तिथे उभारलेला चौथरा हटवण्याचा प्रयत्न करून तर बघा मग काय होईल असे इशारे देणारे होते ते लोक आज
कायद्याची भाषा बोलतात, हा विनोद नाही मित्रांनो, हा न्यूनगंड असतो. कारण तेव्हा जर तुम्ही फुशारक्या मारल्या होता तर तेव्हा तुम्हाला कायदा, नागरिकशास्त्र किंवा महानगराचे नियमावल्या माहिती नव्हत्या असं बिलकुल नाही. पण आज मागणी करणारे ज्या आवेशात आहेत त्यावेळेला तेव्हाचे स्मारकाची तिथेच उभारणी करावी अशी मागणी करणारे त्याच भूमिकेत होते. कारण या लोकांना ज्या महान व्यक्ती हे जग सोडून गेल्या त्यांचं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व आपल्यामुळे त्याला झळाळी येते असं दाखवायचं असतं. त्या कर्तृत्वाविषयी त्यांना काडीचंही कर्तव्य नसतं. त्यातून आपल्यावर प्रकाश पडावा अशी ही परप्रकाशित माणसं असतात. आणि त्यामुळे अशा कुठल्याही घटना घडल्यानंतर ते हिरिरीने आपणच कसे या विषयातले सर्वात अधिक निष्ठावान आहोत किंवा आस्थेवाईक आहोत हे दाखवण्यासाठी अशा मागण्या करतात. हसू येतं तेवढाच संताप पण येतो. कारण या लोकांना ही मोठी माणसं, बाळासाहेब असोत, लता दिदी यांच्यासारखी माणसं जी असतात ही तुमच्या आमच्यासारखी आईच्या पोटी जन्माला आली आणि आपल्या कर्तृत्वाने इतक्या उत्तुंग स्थळी जाऊन पोहोचली ज्याला आपण अढळ स्थान म्हणू शकतो. ध्रुवतारा हा अढळ तारा आहे असं म्हणतात की ज्याच्यावरून खगोलाच्या सगळ्या दिशा ठरवल्या जातात असा तो ध्रुवतारा म्हणतात. तसे बाळासाहेब असतील, तशा लता दिदी असतील, त्यांनी आपलं एक अढळ स्थान या जगामध्ये, मानवी जगामध्ये निर्माण केलं आहे. आणि जोपर्यंत मानवी जग अस्तित्वात आहे तोपर्यंत कोणीतरी उभारलेल्या स्मारकासाठी ही माणसं मोताद नसतात. त्यांनी आपल्या कर्तबगारीतून, आपल्या जगण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या आचरणातून आणि आपल्या कर्तृत्वातून स्वतःच्या इतक्या उत्तुंग स्मृती निर्माण केलेल्या असतात. हे कोणीतरी त्यांचा एक पुतळा करावा, कुठच्या तरी त्यांच्या नावाची एक इमारत बांधावी यासाठी ती माणसं मोताद नसतात. ज्याला मी दंतकथा म्हणतो. हजारो वर्षापूर्वीच्या काही गोष्टी आजही आपण पुराण कथा म्हणून ऐकतो ना. आज त्याचा पुरावा कुठे असं विचारला जातो. कारण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्या कथा चालत आलेल्या असतात. त्या कथा चालत आलेल्या असतात. जेव्हा कागद, छपाई, लिहिणं, अक्षर, भाषा, लिपी या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या तेव्हाच्या काळात अशी उत्तुंग व्यक्तिमत्व जन्मली. त्यांनी या मानवी समाजावर आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली. त्यांचं कर्तृत्व ज्यांनी प्रत्यक्ष बघितलेलं होतं ते कर्तृत्व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे, तिसऱ्या करत करत 100व्या 200व्या पिढीकडे त्या कथा एकमेकांना सांगण्यातून, ऐकण्यातून आलेल्या आहेत. ज्याला आजच्या काळात किंवा पूर्वीच्या काळात पवाडा पण म्हटला जायचा, पोवाडा म्हटला जायचा. मुद्दा तो नाही मित्रांनो. त्यांचं कर्तृत्व इतकं उत्तुंग होतं की लाखो हजारो लोकांच्या जीवनाचा ही माणसं एक अविभाज्य भाग बनून जातात. लता दिदी असोत किंवा बाळासाहेब असोत, हे अगदी आपल्या समोरचे आहेत, आपल्या समोरचे आहेत. आज ते आपल्याबरोबर नाही आहेत. मी स्वतः मार्मिकचा संपादक म्हणून, कार्यकारी संपादक म्हणून बाळासाहेबांच्या खूप काळ सहवासात राहिलेलो आहे. माझ्या त्यांच्या काही आठवणी आहेत. माझ्या जीवनाचा बाळासाहेब आणि त्यांची शिवसेना हा एक अविभाज्य भाग आहे. आणि ज्या गोष्टी मी सांगतो, मला माहिती नाही पुढच्या 10-15 वर्षानंतर मी असेन की नाही, पण मी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत माझ्या पुढच्या पिढीतल्या लोकांना, मित्रांना, दोस्तांना, परिचितांना, त्या गोष्टी त्यांच्याकडून पुढल्या पिढीत जाणार आहेत. तिथून आणखीन पुढल्या पिढीत जातील. पुढच्या शतकापर्यंत त्या गोष्टी एकमेकाच्या बोलण्यातून, एकमेकाच्या सांगण्यातून, एकाच्या दुसऱ्याच्या कानात पडत राहतील. आणि म्हणून त्या दातातून सुटलेल्या त्या दंतकथा, कदाचित त्या अनेक गोष्टी लिहिल्या जात नाहीत. माझे आणि बाळासाहेबांचे संपर्क, संबंध, त्यातून निर्माण झालेल्या आठवणी, ह्यातली प्रत्येक आठवण काही मी लिहिलेली नाही आहे. कदाचित सांगितलेली पण नसेल, प्रसंग आला नाही तर.
म्हणून ती आठवण संपत नाही. मी बोललोय त्यातून ती कोणाकडे जाते. आणि एक भाऊ तोरसेकर नाही, असे हजारो भाऊ तोरसेकर म्हणजे व्यक्ती ज्या बाळासाहेबांच्या संपर्कात आल्या, त्यांच्यासाठी बाळासाहेबांनी कायमस्वरूपी काही आठवणी त्यांच्या आयुष्यात निर्माण करून ठेवल्या. त्या आठवणी त्यांच्याकडून किती लोकांपर्यंत जात असतात आपल्याला त्याची कल्पना नसते. कारण माझ्याकडून ज्यांनी ऐकलं त्यांना माहिती आहे की बाळासाहेबांच्या हा संपर्कात होता, त्यामुळे हा सांगतो हे ऑथेंटिक आहे असं त्यांना वाटतं. आणि ते दुसऱ्या कोणाला, तिसऱ्या कोणाला, तिथून 5व्या 7व्या 12व्या लोकांपर्यंत जातं. तेव्हा त्याला एक आपोआप सामाजिक ऑथेंटिसिटी येते, अधिकृतपणा येतो की बाळासाहेब असे होते. भाऊ तोरसेकरांनी सांगितले. कोण आणखीन 50 लोक असतील, मनोहर जोशींनी सांगितलेलं, नवलकरांनी लिहून ठेवलेलं किंवा सांगितलेलं, अशा ज्या किंवदंती ज्याला म्हणतात, एका तोंडातून दुसऱ्याच्या कानात, त्याच्या तोंडातून तिसऱ्याच्या कानात, अशा ज्या पसरत जातात, त्या दंतकथा हे या लोकांचं सगळ्यात मोठं स्मारक असतं. ते मातीचं, दगडाचं, सिमेंटचं, मैदानाचं, जमिनीचं असतं असं नाही. ते त्यांनी स्वतः निर्माण केलेलं असतं. कारण ही माणसं महान असतात म्हणजे अविस्मरणीय असतात. प्रयत्न करूनही तुम्ही त्यांना विसरू शकत नाही. बाळासाहेबांच्या गोष्टी ज्या आहेत ह्या माझ्याबरोबर जातील असं नसतं. मी अनेकांकडे बोललोय, त्यांच्याकडून त्या जिवंत राहतात. लता दीदींची तर काय गोष्ट सांगावी. त्यांनी गायलेली गाणी आजही त्यांचा आवाज आपण ऐकू शकतो, अशी रेकॉर्डेड आहेत. बाळासाहेबांची भाषणं आजही रेकॉर्डेड आहेत. पण 100 वर्ष मागे गेले तर टिळकांची भाषणं आपल्याकडे नाहीत, पण टिळक आहेत, महात्मा फुले आहेत. शतकापेक्षा 1.5 शतक 2 शतक उलटून गेलेली ही माणसं ही आजही हयात असल्यासारखी आपल्या आयुष्यात समाजाच्या सामूहिक मानसिकतेमध्ये ठिय्या देऊन बसलेली आहेत. त्यांची स्मारकं, पुतळे वगैरे कुठेही सापडतील, पण त्या स्मारकापेक्षा त्यांचं सगळ्यात मोठं स्मारक समाज मनामध्ये असतं. समाज मनामध्ये असतं. जेव्हा कधी शिवाजी पार्क हा उल्लेख येईल तेव्हा तेव्हा बाळासाहेब हा उल्लेख येतो. जेव्हा जेव्हा हिंदी चित्रपट, वेगवेगळ्या 36 भारतीय भाषांमधल्या गाण्यांचा विषय येईल तिथे तिथे लता मंगेशकर हा उल्लेख येणार. कोणीही टाळू शकत नाही, कोणीही टाळू शकत नाही. त्याच्यासाठी एखादा ट्रस्ट बनवून किती भाषांमध्ये लता दीदींनी गाणी गायली ह्याचा रेकॉर्ड करून कुठेतरी ठेवायची गरज नसते. 200 वर्षानंतर सुद्धा लता मंगेशकरांची गाणी, हा त्यांनी गायलेलं गीत, त्यांचा आवाज हा चर्चेचाच विषय असेल. कदाचित प्रत्यक्ष मी ऐकलंय, बघितलंय असं सांगणारा कोणी नसेल. बाळासाहेबांचं भाषण शिवाजी पार्कात मी ऐकलं असं म्हणणारा कोणी नसेल. पण बाळासाहेब जे बोलले तो आवाज आता रेकॉर्डेड आहे, तो ऐकता येईल. जसा टिळकांचा ऐकता येत नाही, पण टिळकांच्या काळातल्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातल्या अनेक आठवणी सांगणारे लोक होते. त्यांच्याकडून पिढ्यानुपिढ्या त्या गोष्टी चालत येतात. ते त्यांचं सगळ्यात मोठं स्मारक असतं. कारण ही व्यक्तिमत्व अविस्मरणीय असतात. त्यांच्या स्मृती आपल्या मेंदूमध्ये, आपल्या आठवणीमध्ये, आपल्या स्मरणामध्ये इतक्या फिट्ट येऊन बसलेल्या असतात की त्या इतर कोणाला तरी सांगितल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, चैन पडत नाही. आणि त्यातून त्या पुढल्या पिढीकडे जात असतात. अशा व्यक्तिमत्वांचं स्मारक हा वादाचा विषय होऊ शकतो. कसली क्षुल्लक स्मारकं तुम्ही उभी करणार. ही व्यक्तिमत्व इतकी अफाट असतात की त्यांनी संपूर्ण जग आणि समाज कवेत घेतलेला असतो, मानवजात कवेत घेतलेली असते, मिठीत घेतलेली असते. त्यांना तुम्ही काही स्क्वेअर फुटामध्ये, काही एकरामध्ये बंदिस्त करू बघता आणि त्यावरून हुज्जत आणि वाद होऊ शकतात. यासारखं या महान व्यक्तिमत्वांचा दुसरा अपमान असू शकत नाही, अपमान असू शकत नाही. कारण स्मारक, अख्खी मुंबई बाळासाहेबांचं स्मारक आहे. ज्या मुंबईवर त्या माणसाने अपरंपार प्रेम केलं,
ह्या मुंबईची एक बकाल वस्ती होते म्हणून संपूर्ण आयुष्याची उमेद या मुंबईसाठी बाळासाहेब नावाच्या व्यक्तीने खर्ची घातली. त्याचं मुंबईच्या कुठल्या तरी एका भागामध्ये एक पुतळा असणं किंवा काही इमारती असणं किंवा एखाद्या रस्त्याला नाव असणं हे त्यांचं स्मारक असू शकत नाही, असू शकत नाही. 30-35 लाख देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या अंत्यविधीसाठी आले. त्यातले 30-35 हजार सुद्धा प्रत्यक्ष त्यांना भेटलेले नव्हते, पण आले का? कारण त्या प्रत्येकाच्या स्मरणशक्तीमध्ये बाळासाहेब असतात आणि ते बाळासाहेबांचं सगळ्यात अभेद्य आणि अजरामर असं स्मारक असतं. तो माणूससुद्धा पुढे बोलणारा सांगणार की नाही नाही तो अमुक 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 तो बाळासाहेबांच्या जवळचा होता, तो त्यांच्याबरोबर तो एक नेपाळी त्यांचा सेवक असायचा थापा. त्या थापाच्या नेपाळी कुटुंबातल्या लोकांकडे बाळासाहेबांच्या किती आठवणी असतील, ते काय आपल्याकडे जपून ठेवणार आहे तिजोरीत बंद करून? नाही. त्या थापाच्या कुटुंबातले, त्याच्या जवळच्या नात्यातले त्याचे मित्र परिचित सुद्धा बाळासाहेबांच्या शेकडो गोष्टी थापाकडून ऐकलेल्या आपल्या आसपासच्या लोकांना सांगणार आणि ते पुढच्या पिढीत चालत जाणार आहेत. ते स्मारक कुठलं फाउंडेशन, कुठलं ट्रस्ट आणि संस्था उभारू शकत नाही, नाही उभारू शकत. त्यामुळे आम्ही बाळासाहेबांचं स्मारक करण्याची मागणी करतो की आम्ही बाळासाहेबांचं स्मारक करणार असे बोलणारे लोक असतात, यांचा मला राग येतो मित्रांनो, राग येतो. ते स्वतः न्यूनगंडाने पछाडलेले असतात. आपल्या कर्तृत्वहीनतेला झाकण्यासाठी ते अशा एकापेक्षा एक महान लोकांचं स्मारक करू बघतात. खुद्द लता दीदींची गोष्ट घ्या. आजच्या पिढीतल्या किती लोकांना दीनानाथ मंगेशकर माहिती आहेत? लता दीदी यांनी जी उत्तुंग उंची गाठली त्याच्या जवळपास कुठे दीनानाथ मंगेशकर नव्हते, त्यांचे वडील. पण त्या वडिलांच्या गायन कलेचा इतका प्रभाव लता दीदींवर होता की त्यांनी जागोजागी दीनानाथ या आपल्या पिताजींचं स्मारक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या काय सांगत होत्या, तुम्ही मला ऐकताना तो आवाज माझा नाही आहे, माझ्या वडिलांचा आहे, त्यांनी दिलेली अमूल्य ठेव आहे. आणि म्हणून लता दीदींनी दीनानाथ मंगेशकर नावाची स्मारकं उभी करण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांना आपल्या स्मरणशक्तीतून दीनानाथ बाजूला काढता येत नव्हते. आम्ही लता दीदींकडून आणि त्यांच्या भावंडांकडून दीनानाथ मंगेशकर ऐकले, पण ते आपल्यापर्यंत कसे आले, का आले? ते दीनानाथ मंगेशकरांचं सगळ्यात मोठं स्मारक आहे की या युगातल्या, या शतकातल्या सगळ्यात मोठ्या गायिकेला स्वतःच्या आवाजापेक्षा, स्वतःच्या गायकीपेक्षा त्या पित्याचं कौतुक होतं, त्याच्या गायकीचं कौतुक होतं. आणि म्हणून दीनानाथ मंगेशकरांचं स्मारक हे एखादं इस्पितळ वगैरे नसतं, तर लता दीदींनी उभारलेलं हे स्मारक आहे. म्हणून दीनानाथ मंगेशकरांचं स्मारक हे मोठं होतं, कारण लता दीदींना ते इतके मोठे वाटत होते, आपल्यापेक्षा प्रचंड कर्तृत्वाचे वाटत होते. आणि म्हणून लता दीदींनी उभारलं हे स्मारक महत्त्वाचं ठरतं. आम्ही लता दीदींचं स्मारक करणं, बाळासाहेबांचं स्मारक करणं याला अर्थ नसतो मित्रांनो, नसतो, अजिबात नसतो. जेव्हा बाळासाहेबांसारख्या कर्तृत्वाचा कोणीतरी उठतो आणि नाही, बाळासाहेबांसमोर मी फार क्षुल्लक माणूस आहे असं सांगून बाळासाहेबांचं स्मारक करायला निघतो आणि तो बाळासाहेबांच्या तुल्यबळ इतक्या कर्तृत्वाचा असतो, तेव्हा बाळासाहेबांच्या स्मारकाला महत्त्व असतं. लता दीदींनी दीनानाथांचं स्मारक उभारणं हे म्हणून जसं महत्त्वाचं आहे, तसं बाळासाहेबांचं स्मारक इतर कोणीतरी करणं एक ट्रस्टकडून, याला स्मारक म्हणत नाहीत मित्रांनो. नाही नाही नाही. आणि त्यामुळे शिवाजी पार्कात व्हावं की आणखीन कुठे व्हावं, ते स्मारक कसं व्हावं वगैरे ज्या गोष्टी आहेत त्याला काडीचाही अर्थ नसतो, काडीचाही. हा आपला न्यूनगंड झाकण्यासाठी केलेली ही धडपड असते. ती उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत, अविस्मरणीय व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या निमित्ताने त्यांचं स्मारक उभारून
त्या खाली कुठेतरी आपलं नाव यावं आणि आपलंही स्मारक व्हावं म्हणून केलेली ती धडपड असते, जी लता दीदींनी केली नाही. पित्याचं स्मारक उभारताना पित्याचं मोठेपण जनमानसात यावं यासाठी केलेली होती. ते स्मारक कुठे उभारावं, लता दीदींचं स्मारक तिथे असावं नसावं, ते कायद्यात बसतं की नाही, हा सगळा मला पोरखेळ वाटतो, हा न्यूनगंडाचा खेळ वाटतो. आपली कर्तृत्वहीनता झाकण्यासाठी केलेले हे वाद वाटतात. अशा लोकांची मित्रांनो दया येते, लाज वाटते. त्यांचं स्मारक करण्याची तुम्ही गरज नाही, ते आपलं स्मारक करून गेलेले आहेत, कारण त्यांचं स्मरण अपरिहार्य असतं. आज सुद्धा बाळासाहेब असते तर असं 10 वेळा का म्हटलं जातं. बाळासाहेबांना जाऊन आता जवळजवळ 9-9.5 वर्ष होत आली, तरी बाळासाहेब असते तर या बाबतीत काय म्हणाले असते, त्या बाबतीत काय म्हणाले असतं, असं का म्हटलं जातं. पक्षातले असोत, विरोधी पक्षातले असोत, कुठल्याही पक्षातले असोत, सार्वजनिक जीवनातले असोत, भाष्यकार असोत, समीक्षक असोत, त्या सगळ्यांना बाळासाहेब हा शब्द का उच्चारावा असं वाटतं. ते स्मारक कुठचं ट्रस्ट करू शकत नाही. ते स्मारक त्यांनी स्वतः केलेलं आहे, स्वतःच्या कर्तृत्वातून केलेलं आहे. त्याला काहीतरी आकार देण्याचा प्रयत्न करणं माझ्या दृष्टीने ही क्षुद्रता आहे. त्यावरून भांडणं तर त्यापेक्षाही काय म्हणायचं लज्जास्पद प्रकार आहे. इथे व्हावं की तिथे व्हावं. तेव्हा ही सगळी न्यूनगंडाने पछाडलेली माणसं आहेत, अविस्मरणीय व्यक्तिमत्व असतात. ती कुठल्याही स्मारकाची मोताद नसतात. ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी आजही म्हटली जाते, बोलली जाते. गावोगावी त्यावर प्रवचनं चालतात, कीर्तनं चालतात. त्या ज्ञानेश्वराने स्वतःचं किंवा त्यांच्या कोणी वारसांनी किंवा आणखीन कोणी चाहत्यांनी स्मारकं केली नव्हती. पण ती अविस्मरणीय व्यक्तिमत्व होती. शिवरायांची देशाच्या कानाकोपऱ्यात स्मारकं झाली. त्यांना कोणी जमीन द्यावी लागली नाही, कुठच्या सरकारच्या फंडाला ते लाचार नव्हते, इतकी स्मारकं झाली. कारण शिवरायांचं स्वतःचं कर्तृत्व इतकं उत्तुंग होतं. इथे स्मरणातून कोणाला पुसता येत नाही. जे पुसता येत नाही असं स्मरण म्हणजे स्मारक असतं, हे जेव्हा कळेल तेव्हा हे असले वाद होणार नाहीत. मित्रांनो, आत्ता इथे थांबतो. तुम्हाला आवडलं असेल लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.